टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा मोठा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। साधारणतः 100पेक्षा जास्त शेतकरी जे आहेत ते बोगस बियाणांमुळे त्यांची शेती जी आहे यावर्षी त्यांच्या हातामध्ये 4 पैसे पडतील अशा प्रकारची झालेली नाही। अगोदर वादळी वारा, त्यानंतर मुसळधार पाऊस आणि मग दुबार पेरणीचं संकट आणि आता बोगस बियाणे, या सगळ्यांचं आक्रमण जे आहे ते लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यावर होताना पाहायला मिळतं। छावा संघटनेच्या वतीनं आज तुम्ही आंदोलन केलं आहे, नेमकं काय आंदोलन होतं? आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं कृषी सहसंचालक लातूर या ठिकाणी जी बोगस बियाणं आहे किंवा बोगस खताच्या ज्या कंपन्या आहेत यांच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात यावा ह्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलं। जवळपास लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास हजारो हेक्टरवरती दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही आंदोलन केल्याच्या नंतर इथले कृषी अधिकारी आम्हाला सांगतात की 129 शेतकऱ्यांनी या ठिकाणी तक्रारी दिलेल्या आहेत। आणखीन काही शेतकऱ्यांच्या तक्रारी आमच्याकडे यायचं आहे असं यांचं म्हणणं आहे। म्हणजे जवळपास हे स्वतःहून हे सांगतात की 129 शेतकऱ्यांनी दिलेलं आहे, ह्याने आम्ही हे स्वतः जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांची पाहणी या शेतीची ह्यांनी केलेली आहे। म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण आज शेतकऱ्यांचं शेत पूर्ण काळं आहे। म्हणजे हजारो हेक्टरवरची जमीन आज त्या ठिकाणी पेरून सुद्धा नापीक झालेली आहे, कारण बियाणं उगवलंच नाही। मग ह्या कंपन्यांवरती तुम्ही नेमकी काय कारवाई केली हे ह्या संदर्भात या ठिकाणी आंदोलन होतं। बोगस बियाणांचं देखील मोठं तुम्ही निलंगामध्ये बोगस बियाणे पकडून सरकारला म्हणजे कृषी विभागाला दिलेले होते, किती ठिकाणी अशा प्रकारचे बोगस बियाणांचे ते ट्रक आढळलेले आहेत? आज आपल्या आत्ताच कृषी ऑफिसमध्ये आपण आंदोलन केलेलं आहे व यांना झोपलेल्या ह्या कृषी ऑफिसच्या अधिकाऱ्यांना आपण आज जागे केलेला आहे। पण ह्या लातूर जिल्ह्यामध्ये ह्या 2 महिन्यामध्ये यांनी कमीत कमी 2 ते 3च कारवाई केल्यात। पण यांना अशी वेळ आलेली की छावा संघटनेच्या माध्यमातून आम्ही 2 गाड्या पकडून कारवाई केली, पण हे अधिकारी अशा अधिकाऱ्यांच्या पाठीशी घालतायत व बोगस कंपन्याच्या जे कंपन्या आहेत त्यांच्या मालकांना पाठीशी घालतायत व या निलंगा तालुका असेल, अहमदपूर असेल किंवा लातूर जिल्ह्यात संबंध हे जे काळे धंदे करतात यांना सर्वस्वी जबाबदार हे कृषी अधिकारी आहेत, हे महासंचालनाचे पूर्ण अधिकारी आहेत। यांच्यावर जर लक्षात घेतलं तर महाबीजचं बियाण्यामुळे जे आहे ते म्हणजे बोगस बियाणाचा फटका जो आहे तो महाबीज देखील त्यामध्ये आहे आणि खाजगी कंपन्या देखील आहेत। 64पेक्षा जास्त शेतकऱ्यांना महाबीजनं देखील दगा दिलेला आहे। मला सांगा, बरेचसे कृषी विभागाचे जे सहाय्यक आहेत किंवा तालुका प्रमुख आहेत ते तालुक्याच्या ठिकाणी राहतात, अशा प्रकारची ओरड होते आणि त्यामुळे कुठेतरी डिले होत जातो शेतकऱ्यांना मदत मिळायला किंवा शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागापर्यंत पोहोचायला। जे अधिकारी आहेत तालुका कृषी अधिकारी ते त्या कंपन्याला मॅनेज आहेत आणि ह्या अधिकाऱ्यांना कुठलाही प्रकारचा धाक शासनाचा राहिलेला नाही। स्थानिक आमदार असतील किंवा सहसंचालक असतील यांचे सगळ्याची मिलीभगत करून शेतकऱ्याची लूट करत आहेत हे शेतकरी। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।